क्रमांक 6. शुभकर्माची म्हणजे कुशल कर्माची आवश्यकता. एके समयी भगवान भिक्खूंना म्हणाले, सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सौख्य, ईरपिस्त, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म. सत्कर्माचा लाभ म्हणजे ईरपिस्त, प्रिय आणि आनंददायक वस्तूचा लाभ. या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे आणि त्याची ग्वाही मी देऊ शकतो. मी वारंवार स्वतःला विचारतो, हे जे मी फळ चाखीत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम? मला जे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिणाम आहे? आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की हे 3 प्रकारचे सत्कर्माचे फळ आहे. तो 3 प्रकारचा सत्कर्माचा परिपाक होय. दान, शील, संयम या 3 सत्कर्माचा परिपाक होय. शुभ, उत्सवमय, आनंददायक आणि धन्य ती प्रभात. तोच खरा शुभ दिन, तोच खरा सुखमय क्षण, जेव्हा सत्प्राप्ती दान दिले जाते. ज्यावेळी शुभकर्मे, शुभवचन, शुभ विचार आणि शुभ इच्छा या त्यांच्या कर्त्याला शुभ लाभ घडून देतात, ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक होय. ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते, ते खरोखरच सुखी होत. तुम्हीही त्याप्रमाणे समृद्ध, निरामय आणि आपल्या आप्तेष्टांसह सुखी व्हावे. क्रमांक 7. शुभ संकल्पांची आवश्यकता. एके समयी श्रावस्तीतील जेतवनात राहत असताना भगवान भिक्खूंना उद्देशून म्हणाले, पवित्र आणि सुख जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोणते शुभ संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर मी आपल्या मातापितरांचे परिपालन करीन. असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर मी माझ्या मातापित्याचे परिपालन करीन. मी माझ्या कुळाच्या कुलपतीचा आदर करीन. माझी वाणी सदैव मृदू राहील. मी कुणासंबंधीही वाईट बोलणार नाही. स्वार्थाचा कलंक पक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करीन. औदार्याने, शुद्ध हस्ताने दान करण्यात आनंद मानित राहीन. आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यात समाधान मानीन. वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईल. आयुष्यभर शांत राहीन. क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा तात्काळ मी निरोध करीन. भिक्खूंनो, असे हे 7 प्रकारचे संकल्प आहेत जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल. सदाचरणावरील प्रवचने. क्रमांक 1. सदाचरण म्हणजे काय? एके समयी भगवान एका थोर भिक्खू संघासह कोसल जनपदात चारिका करत असताना ते कोसलच्या झाला नावाच्या गावी आले. ही वार्ता झालामधील ब्राह्मण कुलपतितांच्या कानी आली. त्या भगवान बुद्धांचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावर ते झाला ग्रामचे ब्राह्मण भगवंताकडे आले आणि कुशल विचारून बाजूला स्थानपन्न झाले. त्यांनी भगवंतांना सदाचाराचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. त्या श्रवण उत्सुक ब्राह्मणास भगवंतांनी सांगितले, शारीरिक दुराचाराचे आणि दृष्टपणाचे 3 प्रकार आहेत. वंचिक आणि वैचारिक दुराचरणाचे अनुक्रमे 4 व 3 प्रकार आहेत. शारीरिक दुराचाराचे प्रकार येणेप्रमाणे. यात मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसाधीनतेने सजीव प्राण्याची निर्दयतेने हत्या करत असतो. दुसऱ्या प्रकारच्या शारीरिक दुराचरणात मनुष्य जे आपले नाही ते घेतो. गाव आणि जंगल यामधील लोकांची मालमत्ता चोरून आपलीशी करतो. तिसऱ्या प्रकारच्या दुराचारात मातापिता, बंधू, भगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या वाढनिश्चयाच्या मालाधारणा करणाऱ्या कन्येशी व्यभिचार करणे याचा समावेश होतो. वांचिक दुराचरण प्रथम खोटेपणात मोडतो. यामध्ये
या सभेमध्ये अथवा गावाच्या कुटुंबाच्या राजाच्या अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीच्या परिषदेसमोर साक्ष देताना जो माहीत नाही ते माहीत आहे, जे माहीत आहे ते माहीत नाही, जे पाहिले नाही ते पाहिले, जे पाहिले ते पाहिले नाही, अशा तऱ्हेची स्वार्थासाठी आणि कुणा माणसासाठी अथवा यदकिंचित लाभाच्या अभिलाषेने मनुष्य जाणून बुजून साक्ष देतो. दुसरा, वांछिक दुराचरणात चुगलखोरीचा समावेश होतो. या दुराचरणी मुक्त असलेला मनुष्य माणसाची मने दुसऱ्या माणसाविरुद्ध कुलुपित करण्यासाठी येथे कानी पडलेल्या गोष्टी तिथे सांगत सुटतो. असा मनुष्य माणसातील ऐक्य मोडणारा, कलागती लावणारा असतो. कलागती लावण्याची त्याची नियत त्याला बोलायला लावते. कलागती हे त्याचे सुख आणि आनंद होय. तिसऱ्या प्रकारच्या वांछित दुराचाराने युक्त असलेल्या मनुष्याची वाणी कडवट असते. त्याचे शब्द असंस्कृत, कठोर, तीव्र, गर्मभेदी, क्रोध आणणारे आणि चित्त विचलित करणारे असतात. चौथ्या प्रकारच्या दुराचरणी युक्त असलेला मनुष्य म्हणजे सदैव बडबड करणारा माणूस. तो बडबडताना आपण सत्य सांगतो की नाही, काही हितकारक बोलतो आहोत किंवा नाही याचा विचार करत नाही. त्याच्या बोलण्यात धर्मही नसतो, नीतीही नसते. काहीतरी क्षुद्र, अनुचित, पोरकट, बुद्धा नाही की शेंडा नाही अशी निरर्थक बडबड तो नेहमी करत असतो. वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकरणात लोभ विकृतीचा समावेश होतो. असा मनुष्य परधनाचा सारखा हव्यास धरीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या दुराचरणात दुसऱ्याचा दुश्वास, द्वेष याचा अंतर्भाव होतो. असा मनुष्य दान, त्याग, दक्षिणा अशी काही गोष्टच नाही असे मानतो. त्याला वाटते की सत्कर्म किंवा असत्कर्म यांची फळे भोगावी लागतात, हे खरे नव्हे. इहलोक आणि परलोक हे सर्व झूट आहे असे तो मानतो. आईबाप, आप्तेष्ट यांनाही तो मानत नाही. ज्यांनी सम्यक मार्गाने जाऊन इह परलोकाचे ज्ञान पळविले आहे आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहे असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात आहेत, या गोष्टीवरती त्यांचा विश्वासच नसतो. याच्या उलट शारीरिक, वाचिक आणि वैचारिक सदाचरणाचे अनुक्रमे 3, 4 आणि 3 प्रकार आहेत. शारीरिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य कोणत्याही जीवाची हत्या करण्यापासून पराडमुख असतो. आपला दंडा किंवा तलवार याचा त्याग करतो. तो निरपराधी व दयामय बनतो. सर्व सजीव प्राण्यासंबंधी करुणामय असे जीवन जगत असतो. दुसऱ्या प्रकारचे शारीरिक सदाचरण म्हणजे दिल्याशिवाय दुसऱ्याचे न घेणे आणि प्रामाणिकपणे जगणे. तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैश्विक मिथ्याचाराचा त्याग करणे, व्यभिचारी जगणे. तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैश्विक मिथ्याचाराचा त्याग करणे, व्यभिचारी राहणे याचा समावेश होतो. असा सदाचरणी मनुष्य आईबाप, बंधू भगिनी, आप्तेष्ट यांच्या स्वाधीन असलेल्या, जिच्या गळ्यात वाढनिश्चयाची माळ आहे अशा कन्येशी तो वैश्विक संबंध ठेवत नाही. वांछिक सदाचाराच्या पहिल्या प्रकारात मनुष्य असत्य भाषण सोडून देतो. असत्याचा त्याग करतो, त्यापासून दूर राहतो. त्याला सभेसमोर किंवा गाव, कुटुंब, राजकुल अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीसमोर साक्ष द्यावयास सांगितले असता जे माहीत नाही ते माहीत नाही म्हणून सांगतो, जे माहीत आहे ते माहीत आहे म्हणून सांगतो, जे पाहिले नाही ते पाहिले नाही म्हणून सांगतो आणि जे पाहिले ते पाहिले म्हणून सांगतो. स्वार्थासाठी, दुसऱ्यांसाठी अथवा क्षुद्र लाभासाठी तो कधीही बुद्धिपुरस्कर खोटे बोलत नाही. दुसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य चुगलखोरीचा त्याग करतो, निंदेपासून परावृत्त होतो. लोकांमध्ये कलागती लावण्यासाठी जे इथे ऐकले ते तिथल्या लोकांना सांगत नाही आणि जे तेथे ऐकले ते इथल्या लोकांना सांगत नाही. तो ऐक्य निर्माता आणि प्रेमभाव वाढविणारा असतो.
माणसात सुसंवाद ऐक्य राखणे हेच त्याचे सुख आणि आनंद होत. तिसऱ्या प्रकारच्या वांचिक सदाचरणात मनुष्य कटू शब्दांचा त्याग करतो, त्यापासून परावृत्त होतो. तो जे काही बोलतो त्यात खवचटपणा नसतो. त्याचे भाषण आल्हाददायक, मैत्रीचे, कळकळीचे, सुसंस्कृत, हितकर आणि स्वागतार्ह असते. चौथ्या प्रकारच्या वांछित सदाचरणात मनुष्य व्यर्थ बडबड करत नाही. तो उचित आणि वास्तविक आणि नेहमी लाभदायक असे बोलतो. योग्य, स्मरणीय, उद्बोधक, व्यवस्थित आणि अतिहितकारक अशा रीतीने तो धर्म आणि नीतीसंबंधी भाषण करतो. पहिले वैचारिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्याच्या ठिकाणी लोभविष्टापणाचा अभाव असतो. परधन आपले व्हावे अशी हाव तो कधीही धरत नाही. दुसऱ्यासंबंधी दुरस्वा अथवा द्वेष यांना तो आपल्या विचारात स्थान देत नाही. आपल्या भोवतालचे प्राणी निर्वैर, सुखी, सुरक्षित आणि कोणत्याही प्रकारच्या शत्रुत्वापासून आणि छळापासून दूर राहावे अशी त्याची इच्छा असते. नंबर 3, त्याची दृष्टी सम्यक आणि संकल्प हे प्रमादरहित असे असतात. दुराचरण आणि सदाचरण यांचा मी असा अर्थ लावतो. क्रमांक 2, सदाचरणाची आवश्यकता. एकदा भगवंतांनी पाटली गावातील आपल्या उपासकांना असा उपदेश केला. गृहस्थ हो, दृष्ट आणि अनीतिमान गृहस्थाला असे दुष्परिणाम सोसावे लागतात. दृष्ट आणि अनीतिमान मनुष्याला आळसामुळे द्रव्यहानी सोसावी लागते. नंतर त्याची अपकीर्ती जगात पसरते आणि लोक त्याला मान देईनासे होतात. ज्या लोकांच्या समाजात तो जातो, मग ते क्षत्रिय असोत, ब्राह्मण असोत, गृहपती असोत अथवा श्रमण असोत, त्यांच्यामध्ये तो लाजतो आणि मनात गोंधळतो. तो निर्भय नसतो. हा त्याचा तिसरा तोटा होय. परत त्याला मानसिक शांती लाभत नाही. अशाच मानसिक अशांततेत त्याचे मरण ओढावते. हा त्याचा चौथा तोटा होय. दृष्ट आणि अनीतिमान माणसाचे हे गृहस्थ हो अशा प्रकारची हानी होते. याच्या उलट जे सज्जन शीलवान आहेत त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा. सज्जन शीलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे विपुल द्रव्यलाभ होतो. त्याची सत्कीर्ती जगभर पसरते. त्याला सर्वत्र मान मिळतो. तो क्षत्रियांच्या, ब्राह्मणांच्या, गृहपतीचा अथवा श्रमणांच्या समाजात जाऊन तेथे निसंकोच आणि आत्मविश्वासाने प्रवेश करत असतो. त्याला मानसिक शांती लाभलेली असते. कधीही मरते समयीही तो शांतचित्ताने देहत्याग करतो. मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही. अग्नीप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करत राहतात. जे कोणी निरुपद्रवी निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो त्याच्या वाट्याला महान आपदा, मानसिक अशांती, आप्तेष्टांचा वियोग आणि द्रव्यहानी येत असते. क्रमांक 3, सदाचार आणि जगाचे अधिकार. एके समयी भगवान खारींना जेथे दाणे खायला घालीत त्या राजगृहातील वेळूवनात राहत होते. त्यावेळी स्थवीर सारीपुत्त एक मोठ्या भिक्खू संघासह दक्षिण पहाडामध्ये चारिका करत होता. वाटेत राजगृहामध्ये राहिलेला एक भिक्खू सारीपुत्ताला भेटला. औपचारिक अभिवादनादी प्रकार झाल्यावर सारीपुत्ताने त्याला भगवंताचा कुशल समाचार विचारला. भिक्खूने भगवंत व भिक्खू संघ यांचे कुशल सांगितले. त्याप्रमाणेच सारीपुत्ताने विचारल्यावरून राजगृह नगरात दूडपारदालापाशी राहणाऱ्या धनंजयानी ब्राह्मणाचा कुशल समाचार सांगितला. सारीपुत्ताने त्याला पुढे विचारले, ब्राह्मण धनंजयानी अप्रमादपूर्वक वागतो का? भिक्खूने उत्तर दिले, धनंजयानी कसला अप्रमादपूर्वक राहू शकणार? तो राजाचा उपयोग ब्राह्मण आणि गृहस्थ यांना नागविण्यासाठी आणि ब्राह्मण आणि गृहस्थ यांचा उपयोग राजाला लुबाडण्यासाठी करतो. सुशील कुळातून आलेली त्याची सुशील पत्नीही मरण पावलेली आहे आणि त्याने अलीकडे दुसरी पत्नी केली आहे. ती सुशील कुळातील नाही व स्वतःही सुशील नाही. यावर सारीपुत्त बोलला, धनंजयाची प्रमादशीलता ही फार वाईट वार्ता आहे.
फार वाईट. एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तो जर मला भेटेल त्यावेळी यासंबंधी मी त्याच्याशी बोलेन. दक्षिण पहाडातील आपला वास पुरा केल्यानंतर सारीपुत्ताने आपली चारिका पुढे चालू केली आणि तो राजगृहाला आला. तेथे त्याने वेळुवनात वस्ती केली. सकाळी वस्त्र परिधान करून भिक्षापात्र हाती घेऊन तो राजगृहात भिक्षेसाठी गेला. त्यावेळी ब्राह्मण धनंजयानी हा त्याच्या गायीचे दूध ज्या कुरणात काढले जात होते तेथे देखरेख करण्यासाठी गेला होता. भिक्षा संपून परत आल्यावर सारीपुत्ताने भोजन केले आणि नंतर धनंजयानीला गाठले. त्यांना येत असलेले पाहून ब्राह्मण त्याला भेटावयाला पुढे गेला आणि म्हणाला, भोजनापूर्वी आपण दुग्धपान करूया. सारीपुत्ताने उत्तर दिले, नको ब्राह्मणा, माझे जेवण झाले आहे आणि दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे. तूच तेथे ये. धनंजयानीने ते मान्य केले आणि आपल्या भोजनानंतर तो सारीपुत्ताला भेटावयाला गेला. सारीपुत्ताला अभिवादन करून तो त्याच्या बाजूला बसला. सारीपुत्ताने त्याला विचारले, सदाचारणासंबंधीचा तुझा उत्साह आणि कळकळ कमी झाली ना? तो ब्राह्मण म्हणाला, ती कशी कायम राहणार? कारण मला आता माझे आईबाप, पत्नी, कुटुंब, दास, कामकरी यांचे पालनपोषण करायचे असते. याशिवाय ओळखीचे लोक, मित्र, आप्त, इष्ट आणि पाहुणे, अतिथी यांना पाहुणचार करायचा असतो. माझ्या मृत पूर्वजांची श्राद्ध करायचे असते. देवदेवतांना बळी द्यायचे असते. राजाला कारभार चुकवायचा असतो आणि उपरांत मला स्वार्थासाठी मांस आणि पेयाची तरतूदही करायची असते. सारीपुत्ताने विचारले, धनंजयानी, तुला असे वाटते काय की एखाद्या माणसाने आपल्या आईबापासाठी सदाचरण आणि न्याय यांना सोडून वर्तन केले आणि यासंबंधी त्याला जाब विचारला असता तो अशी सबब सांगू शकेल काय की मी माझ्या आईबापासाठी हे सर्व केले, त्यांच्यासाठी सदाचरण आणि न्याय यांचे उल्लंघन केले म्हणून मला शिक्षा करू नका? नाही, धनंजयाने म्हणाला, अशा काहीही सबबी दिल्या तरी दैवीचा कारावास चुकणार नाही. सारीपुत्त, तो स्वतः किंवा त्याची पत्नी आणि कुटुंब यांच्या संबंधी असे समर्थन करू लागला की त्याने केलेले न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन हे आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल काय? धनंजयानी, नाही. सारीपुत्त, त्याचे दास म्हणून लागले की हे सर्व त्याने आमच्यासाठी केले आहे, त्याचा काही उपयोग होईल काय? धनंजयानी, नाही, तीळ मात्र उपयोग होणार नाही. सारीपुत्त, किंवा त्याचे मित्र आणि ओळखीपाळखीचे लोक त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का? धनंजयानी, नाही, तीळ मात्रही उपयोग होणार नाही. किंवा त्याचे आप्तेष्ट आणि अतिथी त्यांचे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का? नाही, तीळ मात्रही नाही. किंवा जर त्याचे भूत, पित्तर, देवतांसाठी किंवा राजासाठी त्याने केलेले असे समर्थन करू लागले तर ते चालेल का? नाही, तीळ मात्रही चालणार नाही. तो किंवा इतर लोक त्याने केलेले सदाचरणाचे आणि न्यायाचे उल्लंघन हे सर्व आम्हाला अन्न आणि पेय मिळवून देण्यापायी केले असे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का? नाही. सारीपुत्त, जो आपल्या आईबापासाठी न्याय आणि सदाचाराचे उल्लंघन करतो आणि जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडत नाही, यापैकी धनंजयानी कोणता मनुष्य अधिक चांगला ठरतो? धनंजयाने उत्तर दिले, दुसरा प्रकारचा. कारण न्याय आणि सदाचरणाने वागणे हे अर्थात त्याच्या उल्लंघनापेक्षा श्रेयस्कर आहे. धनंजयानी, आपल्या आईबापाचे पोषण करण्याचे न्याय आणि सदाचरणाचे असे दुसरे मार्ग आहेत. त्यासाठी दुष्कृत्य करण्याची आवश्यकता नाही आणि हे मार्ग पत्नी, कुटुंब आणि इतर सर्वांच्याही परिपोषणाला मोकळे नाहीत काय? सारीपुत्ताने विचारले. धनंजयानी, सारीपुत्ता, ते मार्ग मोकळे आहेत. यानंतर सारीपुत्ताच्या या भाषणाने संपन्न होऊन त्याचे आभार मानून धनंजयाने उठला आणि आपल्या गृही परत गेला. क्रमांक 4. सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल? सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल?
श्रावस्ती येथील जेतवनात भगवान वास करीत असताना त्यांच्याकडे 500 उपासक आले. त्यात धम्मिक हा होता. धम्मिकाने भगवंताला विचारले, कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णतः साधता येते? धम्मिकाने भगवंतांना विचारले, कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णतः साधता येते? मी आपणाला हा प्रश्न विचारित आहे. याचे कारण माणसाचे कल्याण कशात आहे हे ठरविण्यात आपल्यासारखा दुसरा कोणी नाही. सुशिक्षित जैन आणि परिवाजक यांनाही आपले मतखंडनात यश आलेले नाही. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मणांनी त्यांना आपले मत मांडण्याची फार हौस. त्या सर्वांनी आपला विमोचन सिद्धांत मान्य केला. आपला विमोचन सिद्धांत समजायला कठीण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखवितात की तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. भगवान, म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. ही दैवी विद्या आपल्या मुखातून आम्हा उपासकांना ऐकू द्या. उपासकांच्या संबंधीच्या करुणेने भगवंतांनी उत्तर दिले, ऐका तर, मी आपणाला शुद्ध आचरणाची तत्वे सांगत आहे. ती ऐकावी आणि तदनुसार वर्तन करावे. हत्या करू नका, देहांत शासन करू नका, हिंसेला अनुज्ञा देऊ नका. कोणत्याही प्रकारच्या जीवाला, मग तो सबल असो अथवा दुर्बल असो, दुःख देऊ नका. उपासकांनी स्वतः चोरी करू नये, दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये अथवा चोरीला संमती दर्शवू नये. जे स्वइच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे. अब्रह्मचर्य जणू काय अग्नीची गर्त आहे असे समजून त्याचा त्याग करा. ब्रह्मचर्य साधत नसेल तर निदान विवाहित परस्त्रीशी समागम करू नये. सभात, न्यायगृहात अथवा नेहमीच्या सभाभाषणात असत्य बोलू नये. त्याप्रमाणेच असत्य भाषणाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नये. असत्याचा त्याग करावा. उपासकांनी मद्यपान करू नये, दुसऱ्याला मद्य पाजू नये, मद्यपानाला संमती देऊ नये. मद्यपानाने बुद्धिभ्रष्ट होते, हे लक्षात ठेवा. मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापास प्रवृत्त करतात. तेव्हा हे बुद्धिभ्रष्ट करणारे व्यसन हा मूर्खपणा आणि मूर्खपणाचा स्वर्ग यापासून परावृत्त व्हा. हत्या करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, उन्माद पेय सेवन करू नका, व्यभिचार करू नका, भरात्री कुग्रास अन्न सेवन करू नका, गंधमाला धारण करू नका. आपला बिछाना भूमीवरती पसरा. प्रत्येक उपोषणाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा आणि शुद्ध अंतकरणाने ही अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा. प्रातकाळी हे व्रत ग्रहण करून धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने याचकांना अन्नपाणी दान करा. आपल्या आईबापाचा मान राखा. चांगला व्यवसाय करीत जा. या मार्गाने एकनिष्ठतेने अवलंब करा. उपासक उच्च पद प्राप्त करील. क्रमांक 5. सदाचरणाच्या मार्गावर सहचार्यासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही. रणसंग्रामातील हत्ती शरप्रहार सहन करतो, त्याप्रमाणे या जगात मी माणसाचे कटू शब्द सहन केले पाहिजे. हत्तीला माणसाळवून युद्धात नेतात. माणसाळलेल्या हत्तीवर राजा आरोध करतो. त्याप्रमाणेच ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय. शिकविलेली खेचरे चांगली असतात. सिंधू देशातील जातिवंत अश्व आणि बलवान गजराजे हे सर्व खरोखर चांगले असतात, परंतु या सर्वाहून आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ होय. अश्व, गज ही सर्व वाहने आपणाला निर्वाणाला नेऊ शकत नाही. त्या मार्गावरती आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते. अप्रमादी राहण्यात आनंद माना.
आपल्या विचारावरती अविश्रांतपणे लक्ष असू द्या. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या हत्तीला मोठ्या श्रमाने बाहेर काढतात, त्याप्रमाणेच प्रयासाने स्वतःचे कुमार्गापासून विवेचन करा. सद्वर्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धिमान अशा सहप्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागून चालू लागा. सद्वर्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धिमान सहप्रवासी तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालविलेला राजा ज्याप्रमाणे आपले राज्य सोडून वनातील गजराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो, त्याप्रमाणेच तुम्ही आपल्या मार्गावरती एकटेच जात राहा. एकांत पत्कारला, परंतु मूर्खाची मैत्री नको. दुष्कृत्ये न करता एकटेच राहा. आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच राहा. वनातील गजराज एकटाच खात फिरतो, त्याप्रमाणे एकांत पत्कारा. कुविचार मनातून उखडून टाका. ते उखडून टाकण्याचा मार्ग असा आहे, जरी दुसरे उपद्रव करत असेल तरी मी उपद्रव करणार नाही असा निग्रह करून कुविचार उखडून टाका. जरी दुसरे हत्या करत असले तरी मी हत्या करणार नाही. जरी दुसरे चोरी करत असले तरी मी चोरी करणार नाही. जरी दुसरे पवित्र जीवन आचरित असले तरी मी ते आचरणारच. जरी दुसरे खोटे बोलत असले, निंदा करत असले, विरुद्ध बोलत असले तरी मी तसे करणार नाही. जरी दुसरे लोभविष्ट असले तरी मी परधनाचा लोभ करणार नाही. मी परधनाचा लोभ धरणार नाही. जरी दुसरे मत्सरी असले तरी मी इतरांबद्दल सदिच्छा बाळगीन. जरी दुसऱ्यांची दृष्टी, संकल्पवाणी, कृती, उपजीविकेचे मार्ग, साधता, स्मृती, समाधी चुकीची असली तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक साधना, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गाचा अवलंब करा. जरी दुसरे आर्य सत्यासंबंधी, मोक्षासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्यासंबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी दुसरे आळस, तुत्तपणा यांनी पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषापासून मुक्त असणे पाहिजे. जरी दुसरे गर्वदूत असले तरी तुम्ही विनयशील असले पाहिजे. जरी दुसरे शंकांनी पछाडलेले असले तरी तुम्ही निशंक राहिले पाहिजे. जरी दुसरे क्रोध, दृष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, कार्पण्य, लोभ, ढोंग, कपट, नीचपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, नीतिहीनता, शिक्षणाचा अभाव, सुत्तपणा, गोंधळ, अज्ञान यांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. जय भीम. नमो बुद्धाय.